मराठवाड्याची मागासलेपण दूर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे। त्याचबरोबर शेतीला पाणी मिळणेही आवश्यक आहे। राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबवून पहिले पाऊल टाकले आहे। कामानिमित्त मराठवाड्याबाहेर गेलेले नागरिक, खासगी कंपन्या यांनी एकत्रित जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले आहे। मराठवाडा समन्वय समितीतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात मराठवाडा मुक्तीदिन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शेतीला पाणी मिळणे आवश्यक आहे। राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबवून पहिले पाऊल टाकले आहे, असं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी व्यक्त केले। नाही पिटेला अंदाज देणं, नवीन कर्ज देईल कोण, नवीन कर्ज देईल कोण, जप्ती आणील सहकार, त्याला जप्त्या होत्या आता नाही करत कोणी, जप्ती आणील सहकार, गुरढोरे जातील बाजार, जप्ती आणील सहकार, गुरढोर जातील बाजार, कर्जापायी विकली जोडी खिल्लारी, कर्जापायी विकली जोडी खिल्लारी, धाय मोकलून रडे अस्तुरी, धाय मोकलून रडे अस्तुरी, असा प्रसंग आजही काही फरक पडलेला नाही। आजही अवस्था तशीच आहे आणि ही अवस्था सुधारायची असेल, मराठवाड्यातल्या जनतेला उचित अवस्था यायची असेल, सगळ्या महाराष्ट्रात यावी, सगळ्या दुनियात देशात यावी, पण मराठवाड्यातला जो आपण काही मागासलेपणा म्हणतो तो दूर व्हायचा असेल तर शेतीचं उत्पन्न वाढल्याशिवाय तर दूर करता यायचं नाही। आणि शेतीचं उत्पन्न वाढलं तर शिक्षणाला पैसा खर्च करता येईल आणि शिक्षणातून माणसं पुढे जाऊ शकतील असं मला वाटतं। आणि म्हणून यासाठी आपण मराठवाडा या समितीने, मराठवाडा मुक्तीदिन समन्वय समितीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी योजला, मराठवाड्याच्या आपल्या गावाकडचं आठवण त्यांनी या ठिकाणी ठेवली आणि ती आठवण ते कायम ठेवतील असं यावरून दिसतं। गावाकडची आठवण, देशाची आठवण ठेवली तर काय होऊ शकतं। मला एक उदाहरण आहे, इस्रायल नावाचा देश आपल्या नंतर स्वतंत्र झाला, 1948 स्वतंत्र झालं इस्रायल, पण तो ज्यू समाज होता, त्याला स्वतःची भूमी नव्हती, जगाच्या पाठीत तो फिरत होता, जगाच्या अनेक शहरात तो राहत होता, पण ते प्रार्थना करताना एवढंच म्हणत होते, आज मी या भूमीत प्रार्थना करतो, उद्या मी माझ्या भूमीत प्रार्थना करेन। एवढी प्रार्थना किती वर्ष म्हटलं, तो शेकडो वर्ष ही मनात गुणगाठ ठेवली त्याने आणि शेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना त्यांची भूमी मिळाली आणि त्या भूमीचं नंदनवन त्याने केलं, त्या भूमीचं नंदनवन त्याने केलं। आपण आपल्या भूमीची आठवण ठेवली, आपण आपल्या भूमीला विचारला नाही आणि म्हणून आपलंही त्या भूमीचं नंदन व्हावं ही आपल्या मनातली इच्छा निश्चित फलद्रूप व्हावी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, शेतकरी कांतराव देशमुख, नळदुर्गची आपले घर संस्था दिग्दर्शक दिलीप खंडेराय व सचिन इटकर यांना बागडे यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलाय। मराठवाडा या विशेष अंकाचे प्रकाशन आणि गरीब विद्यार्थ्यांसाठीच्या माफक सकस आहार उपक्रमाचे उद्घाटनही बागडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलंय। मराठवाड्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात पौष्टिक जेवण देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयातील प्राचार्यांशी संवाद साधला, पण त्याला अपेक्षित उत्तर न मिळाल्याची टीका दुर्गुडे यांनी केली आहे। तर ते कुटुंब चांगल्या प्रकारे जीवन जगतं असं आपल्या सर्वांच्या निदर्शनास येतं, तर त्यासाठी प्रत्येक घरचा एक तरुण बाहेर जावा आणि त्याने नोकरी व्यवसाय करावा यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करूया। मागील दुष्काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठी एक प्रकारचा उत्साह संचारला होता, खूप मोठ्या सामाजिक संस्था मराठवाड्यात जाऊन काम केलं। आमच्या पोलीस सरांनी सुद्धा जलसंधारणाच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं। आमचे कांताराव देशमुख यांनी सुद्धा नाम फाउंडेशनचे ते कृषीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठं अगदी 16 किलोमीटरचं जलसंधारणाचं काम केलं त्यांनी आणि एक प्रकारची एक लहर पसरली। कमीत कमी आपला देशातले नागरिक संकटात का होणं एक होतात याची प्रचिती आली। संकट यावी असं कधी कधी वाटतं, कारण आपण एकोप्यानं राहतो, तसा प्रसंग आपल्या मराठवाड्यात दिसला। खूप चांगलं काम झालं, त्यापैकी काही मंडळीला आपण या ठिकाणी गौरवलंय आणि ह्याच बाबतीत
आणखीन एक गेल्या वर्षी मी समस्येचा या ठिकाणी बोललो होतो. MPSCला मराठवाड्यातून हजारो मुलं पुण्यात तयारीसाठी येतात MPSCची परीक्षा. गेल्या वर्षी त्यापैकी काही जणांनी शासनाकडे मागणी केली की आम्हाला वयोमर्यादा परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा वाढवून द्या. पण शासनाला पण मी म्हटलं होतं शासन देणारच, शासन अगदी तुम्हाला रिटायर होईपर्यंत परीक्षा दे म्हणून सांगणार. त्यांचं काय चालतंय तसं झालं. ओपन मधल्याला 32 वय दिलं, OBCला 35 आहे आणि इतरांना 38 आहे, असा प्रकारचा काहीतरी सध्या तो प्रस्ताव आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही पुण्यात येताय, तिकडे आपल्या एवढे कष्ट करून तुम्हाला पैसे देताय आणि तुम्ही इथं येऊन यशस्वी झालात तर माझ्या एवढा आनंद कुणाला वाटणार नाही. परंतु यशस्वी होणाऱ्याचं प्रमाण किती आहे? MPSC मध्ये जेव्हा 10,000 मुलं बसत असतील तेव्हा कुठं 100-50 मुलांना पण यश मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही वय वाढवून घेताय आणि 32, 35, 38 वयापर्यंत जर परीक्षा देत राहताय तर तुमच्या आई वडिलांनी तिकडे कुठवर कष्ट करायचं, तुम्हाला किती दिवस पैसे पुरवायचे? तर ही खूप मोठी समस्या आहे. या ठिकाणी बरेचसे MPSCचे तरुण आहेत, म्हणून मी रिपीट ह्या वर्षी परत बोलतोय. गेल्या वर्षी बोलल्यानंतर मला काही जणांनी अभिनंदन केलं आणि तुम्ही ह्याही वर्षी तो प्रश्न उपस्थित करा म्हणून सांगितलं. त्या आग्रहाखातर मी बोलतोय की मुलांनो, तुम्ही जास्तीत जास्त गेल्या वर्षी सांगितल्याप्रमाणे 25-26 वर्षापर्यंत, अजून मी 2 वर्ष कमी केले, गेल्या वर्षी 28 म्हटलं होतं, 26 वर्षापर्यंत जाता तर तयारी करा आणि यशस्वी झाला तर उत्तम, नाहीतर वेगळ्या मार्गाला. आपल्या आईवडिलांना आधी स्वतःला खचवू नका. तिकडे बिचारे आपले आई वडील कष्ट करतात, त्यांना कोण विचारतो तुमचा मुलगा कुठं आहे, तर तहसीलदार होणारा माझा मुलगा पुण्याला जाऊ. 35 वय झालं तरी तो सांगत राहतो बिचारा. आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही 35व्या वर्षी अयशस्वी झाला तर त्याचं काय करायचं? सर्वात मोठी चिंता असते आपल्या आई वडिलांची, आपल्या मुलाचं योग्य वेळेत लग्न करावं आणि त्याचा संसार मार्गाला लावावा. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं माझ्या देखत माझ्या मुलाचा संसार सुरळीत चालावा असं पाहण्याचं. तर ह्या माध्यमातून खूप मोठं नुकसान होतंय. तेव्हा अशा प्रकारचं पुण्याला येऊन तर कमीत कमी एवढी मोठी संधी मिळाली तुम्हाला तर दुसरं काहीतरी करा, नोकरी करा. नोकरी करत करत मग MPSCची परीक्षा द्या. परंतु बरेचसे मुलं MPSC म्हणजे MPSCच करतात. आता मी नवीन उपक्रम चालू केला, आत्ता सांगितलं माफक सकस आहार. त्याची योजना अशी आहे, माझ्याकडे बरेचसे मी ह्या ठिकाणी बोलतो, ज्यांना कोणाला मदत लागेल त्यांना मी बोलवतो. माझं इथं मार्केट यार्डला ऑफिस आहे, त्या ठिकाणी बरेचसे तरुण येतात. मी प्रत्येकाला विचारतो की कुठला आहे, की तुझे आईवडील काय करतात. बहुतेकांचे आईवडील शेतकरी आणि कामगारच आहेत. ते सांगतात गावाकडून 2-3 हजार येतात, मी कसं तरी शिकतोय, नोकरी पाहतोय, पण कुठं पार्ट टाइम पण नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत बरेचसे तरुण काटकसरीतच राहावं लागतं त्यांना, कारण 3,000-4,000 मध्ये त्यांनी काय करणार? राहण्यासाठी 1,000-1,500 त्यांना कुठं तर कॉलेजचं जरी वसतिगृह असलं तर ते पैसे घेतात तेवढे आणि इतर खर्च असतो. मग अशा वेळेस त्या मुलांना एकच मार्ग दिसतो, तो मार्ग म्हणजे आपल्या जेवणामध्ये काटकसर करणे. मग ही मुलं ह्या पुण्यामध्ये 2400 रुपयाला मेस आहे जनरली सर्व ठिकाणी, तर ही मुलं 1200 रुपयाची एक वेळेचीच मेस लावतात आणि दिवसभर ज्याच्याकडे कुणाकडे 10-15 रुपये जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत वडापाव वगैरे खातात आणि नंतर मात्र महिन्याच्या शेवटी तर त्यांना अक्षरशः उपाशीच राहावं लागतं दिवसभर. ही किती मोठी समस्या आपल्या देशातली. एकीकडे आपले गोडाऊन अन्नधान्यानं भरून उंदरं अगदी भुशीसारखे मोठे मोठे व्हायला, एवढं खाऊन माणसाला लागलेत उंदरं आणि माणसाला खायला मिळालं. ही खूप मोठी समस्या आपल्या भारतात आहे. आणि विशेष म्हणजे कोणती मुलं उपाशी आहेत, कोणती मुलं पुण्यात येऊन उपाशी आहेत माहिती आहे आपल्याला? ज्याचे आई वडील शेतकरी आणि शेतीवर काम करतात त्यांची मुलं. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. शासनाला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, परंतु कोणीही अशा समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही. आम्ही आता महासत्ता होतो ह्याच भ्रमात आहेत सर्वजण. अरे कसं महासत्ता हो? एक टाइम जेवणारा माझा मुलं कधी तंदुरुस्त राहतील आणि कसं काय ते चांगल्या पद्धतीने जीवन जगतील आणि कसं महासत्ता होईल देश? तर हे सगळं भ्रामक कल्पना आहे, ह्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नये. ह्या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जेव्हा आम्ही ही योजना आखली वेगवेगळ्या कॉलेजवरती गेलो. आम्ही पहिल्यांदा 6 कॉलेज निवडले. आम्ही 500 मुलांना जेवण द्यायचं ठरवलंय. आमची कल्पना अशी आहे, आता उद्घाटनामध्ये तुम्हाला दिसलं असतं, आम्ही एक टेम्पो घेतलाय. त्या टेम्पोमध्ये आम्ही एका ठिकाणी चपाती आणि भाजी बनवतोय.
त्या चपाती भाजीचं व्यवस्थित पॅकिंग करतोय आणि प्रत्येक कॉलेजवरती जाऊन गरजू विद्यार्थ्याला ते देतोय. मग ह्यासाठी कॉलेजकडून कुठली तक्रार येऊ नये म्हणून मी स्वतः विविध कॉलेजवरती गेलो, तिथल्या प्राचार्याला भेटलो. त्या प्राचार्याला ही कल्पना सांगितली. त्यापैकी काही प्राचार्याने मुंडी हलवून बर म्हटलं, करा म्हणून कोणीच म्हटलं नाही. बर म्हटलं, तेवढं बर म्हटलं तरी आमचं नशीब. परंतु एक महाभाग्य भाग असे भेटले, फर्ग्युसन कॉलेजचे परदेशी नामक प्राचार्य. त्यांना मी सांगितलं, सर असं आपल्या कॉलेजमधली मुलं उपाशी राहतात, एक टाइम संध्याकाळी जेवतात, दिवसभर उपाशी राहतात, त्यांचं अभ्यासात कसं लक्ष असेल. ही समस्या ओळखून आम्ही अशा प्रकारच्या मुलांना कॉलेजवरती आणून टेम्पोमधून आम्ही कॅरेट उतरणार, टेम्पो लगेच बाहेर जाणार, त्या कॅरेटमधून ते जेवणाचे पॅकेट आम्ही वाटणार आणि 1 तासानंतर परत टेम्पो येणार, तिथले सर्व साफसफाई आमची व्हॉलेंटियर करणार आणि निघून जाणार. तर म्हणलं तुम्ही ठीक आहे, म्हणलं तुम्ही करताय, परंतु माझ्या कॅम्पसमध्ये तुमचा टेम्पो येता कामा नाही. यांच्या बापाचा कॅम्पस 50-100 एकराची जमीन आहे यांच्याकडे आणि हे महाभाग मुलं कुठं जेवतात, कसे जेवतात ह्यांना पत्ताच नाही. एका कॉलेजचे प्राचार्य म्हणले, अहो असं प्रकारचं जेवण काय आमच्या इथं नाही ना, त्यांना कुठं बसून खाणार ते. म्हणलं मॅडम, घरचा डब्बा आणून खाणारे विद्यार्थी कुठं खातात, त्यांना माहितच नाही मुलं डब्बा आणतात का कुठं खातात का काय करतात. यांना फक्त 1.5-2 लाख पगार मिळण्याशी मतलब. ही परिस्थिती फार वाईट आहे, ही परिस्थिती फार वाईट आहे. मी थोडं वेगळं बोलतोय, माफ करा, थोडं आमच्या पुढाऱ्यांना थोडं खंत वाटत असेल, परंतु ह्या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता उद्रेक व्हायची वेळ आलेली आहे सगळीकडे. तुम्ही उद्रेकी व्हा असं मला म्हणायचं नाही. तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ओरडायचंही नाही, अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे आणि योग्य माध्यमातून यांचं निदर्शन काढून द्यायचं की बाबा तुम्ही चुकताय. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांनी कॉलेज बाहेर 10 रुपयात पोळी भाजी विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.